हॉटेलमध्ये चहा द्यायचं काम करत होता. त्याच्या मेहण्याच्या दाजीच्या हाताखाली हॉटेलमध्ये बशा चक्क मी पाहिलेला आहे. तो PhD झाला बरोबर आहे. हा म्हणजे आपल्या गावाला ओळख नसेल. मी याच्याविषयी लिहिताना असं लिहिलेलं होतं की गावात घर नाही आणि शिवारात जमीन नाही असा असलेला पोरगा तो आज कुठे आहे पा. थँक्यू सर. तुम्ही जे सांगितलेलं आहे, मी अमोलच्या हातचा चहा पिलेला आहे. कारण श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये बाळासाहेब गायकवाड यांचं हॉटेल होतं, कॅन्टीन होतं आणि त्या कॅन्टीनमध्ये अमोल हा काम करत होता. ज्या ज्या वेळेला गिराईक यायचं, आमच्यासारखे यायचे चहा प्यायला, तेव्हा तो सर्व्हिस द्यायचा, चहा करायचा, चहा सप्लाय करायचा, द्यायचा. कदाचित माझी ओळख मी सगळ्यांना ओळखतो, पण कदाचित तुम्ही मला ओळखत नसाल. माझं नाव अमोल यशवंत राऊत. माझं शिक्षण जिल्हा परिषदमध्ये झालं. पुढील शिक्षण जीवनराव गोरे या महाविद्यालय. मी यासाठी सांगतोय की सगळी बालगोपाळ आहेत ना, या झेडपीच्या शाळेतले आहेत, जीवनराव गोरे माध्यमिक विद्यालयामधले आहेत. आणि मला आठवतं मडके सर प्राचार्य होते, मुख्याध्यापक अजूनही आहेत, सगळे संभाजी सर आहेत. सगळी पूर्ण मला माझा भूतकाळ आठवला. माझं कारण सांगण्याचं हेच आहे, जेव्हा मला आपले आदरणीय प्रमोद काका वीर यांचा फोन आला, नंतर घाटे साहेबांचा फोन आला, नंतर मेसेज आला, उद्देश काय आहे इथे येण्याचा, ही गावाकडून महाराष्ट्राकडून तुमचा सत्कार कुठेही कितीही मोठ्या प्रमाणात होऊ द्या, जेव्हा गावाची पाठीवर थाप पडलेली असते तेव्हा मी मुंबईला आज जाताना काय घेऊन जाईल, तर पुढच्या प्रवासासाठी मला पूर्णपणे एनर्जी जी मिळणार आहे ते घेऊन जाणार आहे. मला कदम सर आठवतात, पुढे बसलेले असतील कदाचित, इंग्रजीचे शिक्षक होते. आणि मला वीर सर पण आठवतात. जेव्हा माझी PhDचं फायनल सबमिशन होतं, सरांच्या चेंबरला मी गेलो होतो लायब्ररीमध्ये, तेव्हा सरांनी आशीर्वाद दिले. म्हणजे गावची माणसं जोड आहेत, संतू बाप्पा आहेत, बिटू काका आहेत, माझ्या ऑफिसला येऊन भेटून गेले होते. मला आठवतं, जबाबदारीने सांगतो, जळगावच्या भागामध्ये नीट लक्ष देऊ नका, वाचनालयामध्ये पुस्तकं हजारो कोटीची तुम्ही द्याल, AC लक्झरियस तुम्ही एखादं वाचनालय उभे कराल, पण या बालगोपाळांना दिशा दाखवणारी जर आपण लोक उभी केली नाही तर तुमच्या या कोट्यावधी रुपयाच्या खर्चाला अर्थ राहणार नाही. मी पूर्ण लक्षात घ्या. बिटू काकाला आताच बोलत होतो मी, आपण प्रचंड पुस्तकांचे एकदम पुस्तकांच्या मोठ्या थप्प्याचे थप्पे उभा करू, पण मुलाबाळांना दिशा देणारे मेंटर आपल्याला घडवणं गरजेचं आहे, जे आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढे घडणार आहे. कारण शाळांमध्ये ही बालगोपाळ आहेत. हे सगळ्यांना तुम्हाला एक उदाहरण सांगतो, बघा, लक्ष द्या. एका शाळेमध्ये तर सगळे रवी यांनी सांगितलं की सगळे शिक्षकांच्या कसाट्यात आहेत, आणि मुळात मीही शिक्षकच आहे, बाय बर्थ बाय ब्लड. पण पर्याय नसल्यामुळे मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेलो आणि तिथे अजूनही खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे काम करतो. एका शाळेमध्ये बंड्या नावाचा विद्यार्थी असतो. बाळांनो बघा, तुम्हाला लक्षात येते, तुमचं उदाहरण आहे. पालक आपण कुठल्या गोष्टीला कसं खत पाणी देतो याच्यासाठी उदाहरण आहे. बंड्या नावाचा विद्यार्थी असतो आणि त्याला चित्रकलेच्या पेपरमध्ये कोंबडीचं चित्र काढा असा प्रश्न येतो. लक्षात येते, कोंबडीचं चित्र काढा. बंड्या खूप हुशार असतो तुमच्यासारख्या पालकांचा, आणि तुमचा विद्यार्थी म्हणल्यानंतर हुशारच असतो. बंड्याला समोर चित्रकले उत्तर पत्रिका येतं आणि बंड्याला कोंबडीचं चित्र काढता येत नाही. बंड्या हुशार होता, बंड्या खुराड्याचं चित्र काढतो आणि लिहितो कोंबडी खुराड्यामध्ये आहे. बंड्या हुशार होता कारण आजची मोबाईलची पोरं इंस्टाग्राम वापरायला चिलीपिली बारके पोरं मोबाईल हातातला सोडून झाले, आणि पालक आपण या मुलांच्या हातात मोबाईल देतोय. तसा तो बंड्या हुशार होता. आदरणीय मडके सर आणि इतर शिक्षक वृंदांना लक्षात आलं, अरे पोरगं लय देणं हुशार आहे, त्याला काहीतरी करावं लागतं. मग सरांनी काय केलं, त्या चित्रकलेचा जो एक्झाम पेपर आहे, सगळ्या टीचरची सगळी मिटिंग झाली. ते म्हणजे काय करायचं ह्याला त्याच्याच भाषेत उत्तर देऊ नये. बंड्यानं उत्तर लिहिलं होतं काय, लाल पेननं, म्हणजे तिथं कोंबडी खुराड्यामध्ये, तुम्ही बघा आहे का नाही मार्क द्या, अर्थ याचा असं होतं. मग सरांनी गायडन्स दिला आणि सांगितलं की त्याला, अरे बंड्या तर असं आहे, बरं ठीक आहे. सरांनी रिमार्क दिला, जोपर्यंत बंड्या तुझी कोंबडी खुराड्यावर येत नाही तोपर्यंत मी काय तुला मार्क देत नाही. कारण पालकांनी आपल्या मुलांना काय शिकवायचंय, काय द्यायचंय. कारण आपण नेहमी सांगतो, जे आडात असतं ते पोहऱ्यात असतं. कारण जेव्हा एखाद्या बागेचे माळी चांगले असतात ना, तेव्हा ती बाग फुलत असते. कारण आपल्याला तांबोळी सर असतील, मडके सर असतील, त्या दोन्ही शाळा एवढ्या उत्तम आहेत. मला दुर्दैवानं सांगा वाटतं, आदरणीय वीर सर भोसले हायस्कूलला आहेत, फक्त डोनेशनची फीस नव्हती म्हणून माझं तिथे ऍडमिशन नाही झालं. मग RP कॉलेजला मी ऍडमिशन घेतलं, कारण पैसा तुमच्या शिक्षणाच्या आडवं येत नाही, लक्षात घ्या. यशाच्या आडवं तुमचा पैसा अजिबात येत नाही. गरीबही कलेक्टर होऊ शकतो आणि श्रीमंतही कलेक्टर होऊ शकतो. फक्त जिद्द असते
ती विद्यार्थ्यांना मुलांना घडवण्याची. कारण आज काही पालक बरेचसे पालक गावातले आहेत, मला अभिमान वाटला. ऍक्च्युली आम्हाला सुट्टी मिळत नाही पहिले 1-2 गव्हर्नमेंट सर्वांना, आणि आम्हाला कोर्टामध्ये तर मिळतच नाही. मी मेडिकल रिझन टाकला, मला काही सांगता येत नाही, काय करू. आता गावानं बोलवले, पहिल्यांदा गावाला ओळख होते माझी. मी अनेक ठिकाणी दिंडीला येतो, वारीमध्ये भेट होते, प्रत्येक ठिकाणी येतो, पण आपलं अस्तित्व कुठं आहे? अस्तित्व नाही आहे. डांगे सरांनाही मला सांगितलं तुम्ही या गावाकडला, गावाचा सत्कार आहे. म्हणलं गावाचा सत्कार असेल, एखादं फुल जरी दिलं आणि मान सन्मान दिला तर तो मान सन्मान या बाळगोपाळांचं आयुष्य घडवणारा असणार आहे. कारण इथं येऊन आपण सत्कार करून 4 लोक कौतुक करतील हा उद्देश नाहीये. कारण आता मी काकानं बोलत होतो, उद्या पुढल्या कार्यक्रमाला पुढल्या 5 वर्षात हीच बालगोपाळ असतील ना, उद्या अधिकारी झालेले दिसले पाहिजेत. कारण सोलापूरमध्ये उपराई बुद्रुक नावाचं गाव आहे, त्या गावाची लोकसंख्या फक्त 300 आहे आणि त्या गावामध्ये कलेक्टर आणि IAS अधिकारी आहेत 100. एका घराघरीच कलेक्टर आणि अधिकारी आहे. आताच मी उदाहरण, माझ्या ऑफिसमध्ये स्वतः एक नाव नाही सांगत, एक अधिकारी आहेत, त्यांचा मुलगा परवाच्या UPSCच्या इंटरव्ह्यूला जाऊन आला. त्याचं वय फक्त 23 वर्ष आहे. 23 वर्षामध्ये आम्हाला मोबाईलच्या पलीकडे आयुष्य देत नाही. मुलं काय म्हणतात, पालकांना आता हल्ली पैसा सगळ्यांकडे आहे, लक्षात घ्या, जबाबदारी बोलतो, पैसा सगळ्यांकडे आहे, पण मुलांना घडवण्याची दिशा कुणाकडे नाहीये. ही कधी मिळते? आता तुम्हाला माहिती आहे, रविवारी 2 मिनिटं घेतो, थोडं चालेल ना सगळ्यांना? कारण मला गावासाठी बोलायचंय. मुंबईला मी कुठेही बोलतो, आणि माफ करा मी जरा बोलतो, मला जायचंय आज मुंबईला, मला आवडलं बोलायला थोडं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्तानं आपला सद्भावना ग्रुपचं मी कोविड मध्ये सुद्धा काम बघितलेलं आहे तुमचं, आणि छावा संघटनेचं सुद्धा खूप काम बघितलेलं आहे. खूप आनंद वाटतो, कारण ज्या गावामध्ये पाठीवरती थाप देणारी माणसं असतात ना, त्या गावातली मुलं कधीही मागं बघत नाही, कधीही हरणार नाही, लक्षात घ्या. कारण मी मुद्दामून जळगावचं सांगतो उदाहरण. आमच्या प्रत्येक मुंबई मंत्रालय या ठिकाणी, आता रामला माहिती असेल, सगळे जळगावकडे मुलं आहेत. का वशिलेबाजीनं नाही होत का? त्यांच्याकडे मार्गच नाहीये. आपल्याकडे मार्ग काय? शेती आहे, उद्योगधंदा आहे, त्या सगळ्यांकडून आपल्याला इन्कम आहे. म्हणजे बालगोपाळांना गरजच नाही. तुम्हाला जर पैशाची व्हॅल्यूच त्यांना कळू दिली नाही तर त्यांना पैसे कमवायचा अर्थ किंवा मार्ग कसा कळेल? कारण आपण म्हणतो ना, देणाऱ्यानं देत जावे, घेणाऱ्यानं घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. हात घ्यावं म्हणजे काय? सद्भावना ग्रुपचं, ग्रामपंचायतीचं किंवा आपल्या छावा संघटनेचं काय घ्यावं? कौतुक करण्याची. एखादा हे बघा, कौतुक करणं सुद्धा खूप मोठं मन लागतं बरं का. हे कुणाही क्षुल्लक कामाला, एखाद्याचं कौतुक करणं, मनात प्रचंड शेवा येत असतात तरी कौतुक करतो. कौतुक कुणाच्याही नशिबात नसतं. जेव्हा गाव कौतुक करतं तेव्हा खऱ्या अर्थानं लक्षात घ्यायचं, आपल्या गावातली ही बालगोपाळ उद्या मोठं जाऊन खऱ्या अर्थानं अधिकारी होतील, कलेक्टर होतील. मी तर म्हणतो कलेक्टर नव्हे, अजून पुढे व्हा, पण थांबायचं नाही. कारण हे स्पर्धेचं युग आहे. पालकांची खूप मोठी जबाबदारी आहे. पालक सुद्धा इंस्टाग्रामवर आहेत, युट्यूबवर आहेत, पालक सुद्धा मोबाईल मध्ये स्क्रोल करतात, मुलं बाळ त्यांचा बघून स्क्रोल करतात. काय होतं? फ्रस्ट्रेशन आहे. आता फ्रस्ट्रेशन एवढं आहे, सुसाईड करत जातात मुलं. हे खूप संवेदनशील काळ आहे. या काळामध्ये आपल्याला काय हवंय? मुलांकडे 100% लक्ष दिलं पाहिजे. क्षणिक यशासाठी, क्षणिक आपल्या आनंदासाठी मुलांचं करिअर बर्बाद कधी करायचं नाही. आणि मुळामध्ये हा जो प्रपंच आजचा या शुभदिनी आयोजित केलेला आहे, हा प्रपंच भविष्यामध्ये कायमस्वरूपी सुरू राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. कारण वाचनालय उभं राहतील, AC लावाल त्या ठिकाणी, पण मार्गदर्शन देणारी व्याख्यानं झाली पाहिजे. मार्गदर्शन, कारण हल्ली मुलांना सॅच्युरेशन एवढं आहे ना. आता परवाच मुंबई हायकोर्टाची एवढी प्रचंड भरती आहे. मी ज्ञानेश्वर वीरला सांगितलं होतं, गावातले कोण असतील तर त्यांना फॉर्म भरा. अहो 1,20,000 फॉर्म आलेले आहेत. रवी भैया फक्त ही ऑन रेकॉर्ड येऊ देऊ नका राहुल. म्हणजे काय होतं, एवढे फॉर्म आलेले आहेत, सॅच्युरेशन एवढं आहे, जबाबदारी एवढ्या आहेत, फॉर्म एवढे आहेत. कारण नोकऱ्या नाही, पण नोकऱ्या नाही त्याचा अर्थ तुम्हाला मिळणारच नाही असं नाही. तुमच्यासाठी एक जागा लागते, एक जागा तुम्हाला मिळवायची, तुम्ही सिद्ध करू शकता. फक्त पालकांची जबाबदारी आहे, तुम्ही त्यांना आश्वस्त करा. आणि आपण नेहमी म्हणतो ना, पाण्याचा ग्लास असतो, आपल्याला माहित आहे, दृष्टिकोन आपला किती बघा फरक पडतो. पाण्याचा ग्लास असतो अर्धा भरलेला आहे. एखादा निगेटिव्ह माणूस म्हणतो तो अर्धा रिकामा आहे यार, आणि पॉझिटिव्ह माणूस म्हणतो अर्धा भरलाय. म्हणजे आपण म्हणतो ना, प्याला अर्धा भरलाय असंही म्हणता येतं, त्याला अर्धा सरलाय असंही म्हणता येतं. मग भरलाय म्हणून हसायचं की सरलाय म्हणून रडायचं, तुम्हीच ठरवायचं जीवन कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. कारण आपल्या बापाच्या डोक्यावरती फेटा आहे, टोपी आहे म्हणून त्याची लाज बाळगण्यापेक्षा तोच सर्वात उठून दिसतो याचा जर अभिमान बाळगला ना, पालक त्यांच्या खऱ्या अर्थाने तुम्हाला अभिमान वाटेल. हा कार्यक्रम तुडुंब भरलेला असेल पुढच्या 22 वर्षामध्ये अशी अपेक्षा करतो. कारण ही जी यंग जनरेशन आणि टीम आहे ना, खरंच मला अभिमान वाटतो. कारण ह्या टीमचं असंच कौतुकास्पद कार्य
पुढे चालत राहावं. आज आम्ही आहोत, उद्या ही बालगोपाळ असली पाहिजे, उद्या त्यानंतर काही वर्षानं त्यांची बालगोपाळ असली पाहिजे. प्रत्येक जणाचा रोल आहे महत्वाचा. आपण काय देतो ना ते त्यांना दिसलं पाहिजे, दिलं गेलं पाहिजे. मी जास्त वेळ बोलणार नाही, बोर झाला असेल सगळे. मला पूर्ण सांगितलं होतं पण घरी कुटुंबामुळे आई येऊ शकली नाही, वडील लहानपणीच वारले होते. काय होतं बघा, तुम्ही कुठल्या शाळेमध्ये शिक्षण घेता, झेडपीला घेता, इंग्लिश मिडियमला घेता, कॉन्व्हेंटला घेता, हे मॅटर करत नाही. साधा प्लेन BA झालेला माणूस सुद्धा कलेक्टर होऊ शकतो. तुम्हाला काही मार्चमध्ये माझ्या एका मित्राचा रिझल्ट येईल तेव्हा तुम्हाला नक्की सांगेल. काय होतं, तुम्ही मुलांना जे द्याल ते घडणार आहे. पेराल ते उगवेल. तुम्ही दुकानामध्ये, किराणा दुकानामध्ये गेलात आणि त्याला 100 रुपये देऊन सांगितलं की त्याला एक तेलपिशवी दे. तेलपिशवीचा भाव किती? 180 रुपये आहे. 100 रुपये देते का? तुम्ही जे द्याल त्याची व्हॅल्यू, तुम्ही डेडिकेशन तेवढं असलं पाहिजे. जे द्याल त्याची व्हॅल्यू तेवढी आली असली पाहिजे. म्हणून जसं राहुल भाई यांनी सांगितलं की मी कसा घडलो, मी मोठा नाहीये, पण नरेंद्र जाधवांनी खूप पुस्तकामध्ये आमचा बाबाने आम्ही सांगितलं, मी कुठे आहे यापेक्षा मी कुठून आलो हा प्रवास जर तुम्हाला कळाला ना, तुमच्या आयुष्याची तुमची मोजमाप करता येईल. भले मी आज शिपाई पदावर असेल, कलेक्टर पदावर असेल किंवा कुठल्याही पदावर असेल, पद मॅटर करत नाही, तुमची प्रगती मॅटर करते. त्यासाठी गणिताच्या भाषेमध्ये सर ऑडिट झालं पाहिजे आपल्या यशाचं. ऑडिट जर यशाचं असेल, पैशाचं असेल, ऑडिट जसा हिशोब नाही लागला की त्रास होतो ना, तसा करिअरचाही हिशोब लागला पाहिजे, तसा आयुष्याच्या जीवन ठेवणीचा हिशोब झाला पाहिजे. कारण जोपर्यंत तुमच्याकडं काहीतरी अस्तित्वाचं कारण येत नाही ना, तोपर्यंत आपल्याला काहीच आपल्याला मिळणार नाही. कारण हे सगळं आपले पालक खूप झगडतात. आता ह्या मुलांना ही भाषा कळणार नाही कदाचित, पण पालकांना कळेल. यातले एक दोघा जणांना जरी वाटलं, अरे बाळा तू हो, एक दिवस जरी पाठीवर थाप मारली तो अभ्यास कर म्हणलात ना, जिंकलं. या कार्यक्रमाचं सगळं सार्थक झालं असं आपण म्हणूया. कारण हल्ली सांगतो, अनेक लेखक येतात, अनेक व्याख्यानं देतात, पण सुरुवात जी असते ना ती घरापासून होते. कारण जसं रविभाईने सांगितलं की जसं शिक्षक जिजाऊंचं उदाहरण दिलं, त्यांनी शिक्षकानं काय केलं, शिकवलं त्याला, पण आई आणि वडील यांची जबाबदारी आहे त्याचं रिपिटेशन किंवा पाठांतर करून घेणं. कारण ह्या गावाची ही जी सुरुवात आहे ती खरंच एखाद्या नेपोलियन बोनापार्टचं सांगतो मी. नेपोलियन बोनापार्ट काय म्हणायचं माहितीये, मी पहिलं युद्ध टेबलावर युद्ध जिंकायचं, नंतर रणांगणावर. म्हणजे मॅनेजमेंट काय, आपली आई उत्कृष्ट मॅनेजमेंट करते, बरोबर स्वयंपाक करते, बरोबर मुलाला तयार करते, शाळेत घेऊन जाते. मॅनेजमेंट उत्तम करा, पैसा नंतरचा पार्ट आहे. पैसा हे साधन आहे, साध्य नाही. आणि करिअर हे फक्त एक मार्ग आहे, प्रवास आहे. त्यामुळं बाळगोपाळांना मोटिवेट करा, चांगल्या शाळेत उत्कृष्ट शिक्षण द्या, चांगल्या संगतीमध्ये ठेवा. संगत मॅटर करते, लक्षात ठेवा. पुन्हा सांगतो, संगतीशिवाय पर्याय नाही. त्यामुळं हा खूप मोठा प्रपंच आहे, नंतर येऊन कधी आल्यानंतर बोलता येईल आपल्याला. खूप उशीर झालेला आहे कार्यक्रमाला, माफी मागतो त्यासाठी. पुनश्च एकदा या सद्भावना ग्रुपचे, छावा संघटनेचे आणि ग्रामपंचायतीचा मी मनपूर्वक आभार मानतो. मला 2 मिनिटं तुम्ही सहन केलं त्याबद्दलही आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय, जय भवानी.